नमस्कार. चला एका अशा आर्थिक रहस्याचा उलगडा करूया जे पहिल्यांदा पाहिल्यावर खूपच गोंधळ टाकतं. आपण आपल्या भूगोलाच्या स्रोताच्या प्रकरण 9 भाग 3 मधल्या एका केस स्टडीमध्ये खोलवर जाणार आहोत. ही केस आहे भारत आणि ब्राझीलच्या पर्यटन क्षेत्राबद्दलची आणि त्यात दडलेल्या एका मोठ्या विरोधाभासाबद्दलची. तर आपल्या समोर एक केस फाईल आहे. यात 2 देश आहेत, भारत आणि ब्राझील. आणि यातलं कोडं काय आहे? एक असा आर्थिक विरोधाभास जो वरवर पाहता अजिबातच पटत नाही. चला तर मग या केसचे तपशील नीट पाहूया आणि या रहस्याच्या मुळाशी जाऊया. कोणत्याही चांगल्या तपासाप्रमाणे आपण पुराव्यांपासूनच सुरुवात केली पाहिजे. तर आता आपण आर्थिक गुप्तहेर बनणार आहोत आणि प्रत्येक डेटा पॉइंट, प्रत्येक आलेख आणि प्रत्येक आकड्याची अगदी बारकाईने तपासणी करणार आहोत. आपला पहिला सुगावा तो आहे पर्यटकांची संख्या. प्रत्येक केसमध्ये एक सुरुवातीचा बिंदू असतो, नाही का? आपल्या केसमध्ये तो आहे आकृती क्रमांक 9.1. हा फक्त एक साधा रेषा आलेख नाहीये, तर हा एक महत्त्वाचा पुरावा आहे जो दोन्ही देशांमध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा माग काढतो. आता बघा, इथेच खरी गंमत सुरू होते. साधारणपणे 2010 पर्यंत दोन्ही देशांची गाडी जवळपास सारख्याच वेगाने चालली होती. पण त्यानंतर काहीतरी बदललं. भारताची रेषा अचानक वरच्या दिशेने झेपावली. जणू काही पर्यटन क्षेत्रात मोठी क्रांतीच झाली आहे आणि तिने ब्राझीलला खूप मागे टाकलं. या आलेखावरून एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. पर्यटकांच्या संख्येच्या बाबतीत भारत ब्राझीलच्या खूप पुढे आहे. ठीक आहे, तर आपला पहिला आणि महत्त्वाचा सुगावा स्थापित झालाय. पर्यटकांची संख्या मोजण्याच्या लढाईत भारत निसंशयपणे विजेता आहे. हे नीट लक्षात ठेवा, कारण आपल्या केसमध्ये पुढे हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पण थांबा, प्रत्येक चांगल्या रहस्याप्रमाणे गोष्टी नेहमीच जशा दिसतात तशा नसतात. आता आपण आपल्या दुसऱ्या पुराव्याकडे वळूया, आकृती 9.2, आणि बघूया की हे कोडं कसं अधिकच गुंतागुंतीचं होत जातं. कारण खरं रहस्य इथेच दडलेलं आहे. हा बारालेख आपल्याला देशाच्या एकूण GDPमध्ये पर्यटनाचा वाटा किती आहे हे दाखवतो. आणि इथेच आपल्याला पहिला मोठा धक्का बसतो. भारतात जास्त पर्यटक असूनही भारताचा बार ब्राझीलपेक्षा लहान आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की पर्यटन हा ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचा जास्त मोठा हिस्सा आहे. आणि हाच तो विरोधाभास आहे जो आपल्याला सोडवायचा आहे. जास्त माणसं पण अर्थव्यवस्थेच्या एकूण आकारात वाटा मात्र लहान, हे कसं शक्य आहे? चला या रहस्याला आणखी एक थर जोडूया आणि पाहूया की आपल्याला काही नवीन सुगावा मिळतो का. आणि आता बघा, अजून एक ट्विस्ट. हा डेटा तर या कोड्याला आणखीनच गुंतागुंतीचं करतो. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील लोकसंख्येची खूप मोठी टक्केवारी पर्यटन क्षेत्रात काम करते. म्हणजे भारतात पर्यटकही जास्त आहेत आणि या क्षेत्रात काम करणारे लोकही जास्त आहेत. तरीही आर्थिक वाटा कमी? हे कसं काय शक्य आहे? म्हणजे आता चित्र अगदी स्पष्ट आहे. भारतात जास्त माणसे येतात, जास्त माणसं काम करतात, पण देशाच्या एकूण उत्पन्नात पर्यटनाचा वाटा मात्र कमी आहे. हे कोडं उलगडण्यासाठी आपल्याला एका अशा संकल्पनेची गरज आहे जी या सर्व विरोधाभासी गोष्टींना एकत्र आणून आपल्याला उत्तर देईल. प्रत्येक केसमध्ये एक आहा क्षण असतो, एक असा निर्णायक सुगावा जो अचानक सगळं काही स्पष्ट करतो. आपल्या केसमध्ये तो क्षण आता आला आहे. या संपूर्ण कोड्याचं उत्तर एकाच पण अत्यंत शक्तिशाली आर्थिक संकल्पनेत दडलेलं आहे. ही संकल्पना आहे छेद परिणाम, किंवा ज्याला इंग्रजीत डिनॉमिनेटर इफेक्ट म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही एका खूप मोठ्या गोष्टीचा भाग असाल तर टक्केवारी म्हणून तुम्ही लहानच दिसणार. विचार करा, तुम्ही एका मोठ्या गर्दीत एकटे उभे आहात आणि दुसऱ्या बाजूला एका लहान गटात. तुम्ही एकच व्यक्ती आहात, पण मोठ्या गर्दीत तुमची टक्केवारी अगदी नगण्य असेल, बरोबर? हेच तत्व इथे लागू होतं. चला एक कल्पना करूया. समजा भारताची अर्थव्यवस्था एक प्रचंड मोठा एक्स्ट्रा लार्ज पिझ्झा आहे. आता पर्यटन क्षेत्रातून मिळणारा महसूल हा नक्कीच एक मोठा आणि महत्त्वाचा तुकडा आहे, पण त्या प्रचंड मोठ्या पिझ्झाच्या तुलनेत तो नेहमीच एक लहान टक्केवारी म्हणून दिसेल. आणि आता ब्राझीलकडे पाहूया. त्यांची अर्थव्यवस्था म्हणजे जणू एक मध्यम आकाराचा पिझ्झा. जरी पर्यटनातून मिळणारा महसूल आकड्यांमध्ये भारतापेक्षा कमी असला तरी तो त्यांच्या एकूण पिझ्झाचा एक मोठा आणि अधिक लक्षणीय तुकडा दिसतो. टक्केवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर तो खूप मोठा दिसतो. तर हेच आहे आपल्या कोड्याचं उत्तर.
भारताचा एकूण GDP इतका प्रचंड आहे की पर्यटन क्षेत्रासारखा एक मोठा उद्योगही टक्केवारी म्हणून मोजला की लहान दिसतो. हे पर्यटनाचं अपयश नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या भव्यतेचा तो एक परिणाम आहे. चला तर मग या केसचा फायनल रिपोर्ट तयार करूया. आपण आपले सर्व निष्कर्ष एकत्र मांडू आणि या आर्थिक रहस्यावर अंतिम निर्णय देऊया. तर अंतिम निकाल काय आहे? हा तक्ता सगळं काही सांगून जातो. पर्यटकांची संख्या आणि रोजगार निर्मिती या दोन्ही बाबतीत भारत जिंकतो. पण जेव्हा GDP मधील टक्केवारीचा प्रश्न येतो तेव्हा मात्र ब्राझील पुढे आहे. आणि हाच तो विरोधाभास आहे जो आपण आता सोडवला आहे. जर तुम्हाला या केसचा सारांश एकाच वाक्यात लक्षात ठेवायचा असेल तर हे वाक्य लक्षात ठेवा. अधिक डोकी कमी वाटा. भारतात जास्त पर्यटक आणि कामगार आहेत, पण एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत वाटा टक्केवारीत कमी आहे. आणि जर तुम्हाला हे अजून सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं असेल तर ही आयडिया बघा. I फॉर इंडिया, E फॉर एम्प्लॉयमेंट, B फॉर ब्राझील, G फॉर GDP शेअर. हे सोपं स्मृती सहाय्यक तुम्हाला या डेटाचे मुख्य मुद्दे लक्षात ठेवायला नक्कीच मदत करेल. ही केस आपल्याला फक्त भारत आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेबद्दलच नाही, तर ती आपल्याला डेटा कसा पाहावा याबद्दल एक खूप महत्त्वाचा धडा शिकवते. कोणतीही टक्केवारी आपल्याला कथेचा फक्त एक भाग सांगते, पण संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला नेहमी त्या एकूण आकाराचा म्हणजे त्या छेदाचा विचार करावा लागतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अशी कोणतीही आकडेवारी पाहाल तेव्हा स्वतःला नक्की विचारा, हा पिझ्झा नक्की